गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे. माझं परमला ताप आलेला आहे. परम, तुला काय झालं बबडी? ताप आला होता? ताप आलेला आहे तरी पण म्हणजे बऱ्यापैकी खेळतोय. मला त्रासही देत नाही एवढा, मध्ये मध्ये देतोय त्रास. मी आवरले आता कामं वगैरे. त्याला आता मला घेऊन जायचंय डॉक्टरकडे. पम्मा चल बबडी, शर्ट बदल, चल दुसरे कपडे घाल. त्याला फ्रेश करते, तोंड हातपाय धुते आणि त्याला घेऊन जाते डॉक्टरकडे. काय झालं बबडी, तुला काय झालं? ताप आला? काय झालं सांग ना. ताप आला? माझ्या परमला आलाय ताप. त्याच्यामुळे परमला घेऊन चाललो आम्ही. कुठे घेऊन चाललो आपण? कोणाकडे जायच्या? जोरात बोल ना. परमचा आज आवाज पण निघत नाही गो. माझ्या बबडीचं तोंड किती उतरले बघ ना, त्याचे डोळे किती उतरले. चला आता आम्ही जातो पहिले डॉक्टरकडे आणि परमला काय सांगतात डॉक्टर काय नाही बघू. हो ना पम्मा? त्यांना म्हणजे मी जाऊन येतो डॉक्टर कले. चल डॉक्टर काका बोलवताय. चल इकडे बघ ना, डॉक्टर काका बोलवताय. चल उतर खाली. चला ओ, अहो खरंच आपला नंबर आहे ना. चला ना आता, जाईल बरं गर्दी होऊन. पलम काय झालं तुला सांग, काय झालं? बोलायचं नाही आज परमला. परमला आज बरं नाही ना. नाही सर्दी खोकला काहीच नाही, फक्त ताप आहे त्याला. 101 काहीच नाही. हा म्हणून मी आणलं, म्हटलं त्याला थ्रोट इन्फेक्शन. परम श्वास घे. रडत नाही पलम. कॅडबरी नका घेऊ, कॅडबरी आहे घरी. परम औषध घेतो. ए परम, परम औषध घेते ना बेटी. चल त्यांना सांग मला औषध आवडतं. इथं पैसे, इथून बसून घे. बरं पुढे सरक ना मग थोडस. बरं चल आ कर. आयशा त्यांना सांग छान छान. कसं आहे औषध? छान छान, मला आवडतं. किती गुड आहे गा माझा परम. न रडता औषध घेतो. तुला पाणी देऊ? थोडंसं पाणी देऊ? थांबा मग आता थोडं स्टॉप घे. हा त्यांना सांग मला ताप आला होता. सांग मला ताप आला. त्यांच्याकडे बघून बोल ना. ते म्हणताय परम कसा दिसतो आज? पलमचे डोले कसे झाले आज? कसे बोलताय ते? तुला बरं नाही बबडी? बरं नाही तुला? बागा माझी सोनपापडी. बस ते पाणी घेऊन घे. चल आता हे एकदम गोड औषध आहे. हे तर खरंच खूप कठीण आहे. आपल्या सारख्याला घ्यायला कंटाळा येतो. काय हे ना? हा चला वर बघा. फॅन कुठे? फॅन असं बघा. असं आयशा. कल्लू कल्लू होतं का हे? अंदर पाणी पिऊन घे, पाणी पिऊन घे. छान छान. कसं आहे? थांब तुला बिस्किट देऊ एक खायला. थांब मी तुला ना एक बिस्किट देते हा खायला. थांब घे, हे खाऊन घे. कडू कडू नाही लागणार ना मग औषध ते. नको बिस्किट? घे मग. व्हेरी गुड. परम कसा आहे माझा? व्हेरी गुड. चल पप्पी दे मग एक. तो औषध घेतलं ग माझी सोन पापडी. आयशा नेमकं काय झालं? परमला आहे ना, हो हो लावते. परमला आहे ना अचानक ताप आलेला आज. मग परमला घेऊन गेलेले होते डॉक्टरकडे. काय नाही त्यांनी सांगितलंय घसा त्याचा लाल आहे थोडासा. बघू थ्रोट इन्फेक्शन आहे तर होऊन जाईल ठीक. ते बोलले की टेन्शन नका घेऊ. हो ना?
परमला ताप आलाय का पुष्पाला? कोणाला ताप आलाय त्यांना सांग. कोणाला ताप आला, पुष्पा का परम? पलमला. हा त्यांना सांग पलमला ताप आला. मी लवकर तिकून जाईल. एवढं ताप आलेला आहे त्याला, तरी पण पोरग बिचार एवढं गुणाचं आहे ग. हा माझी सोनपापडी. चल आता मी स्वयंपाक करू. हा चल आता मी स्वयंपाक करून घेते. 12:30 वाजत आले. आता म्हटलं स्वयंपाक राहू द्यावा, पहिले याला दवाखान्यात न्यावं म्हणून दवाखान्यात नेलेलं. त्यांना जवळ जाऊन सांग, जवळ जाऊन सांग मी दवाखान्यात गेलेलो होतो. मला डॉक्टर काका खूप आवडतात. मिळालंच नाही असं सांग. औषध पण छान छान दाखव. औषध आवडतं. आता म्हण मम्मी तू स्वयंपाक कर. चल आता तू इथे बैस, मला स्वयंपाक करू दे. स्वयंपाक करू दे ना मला. ते पोरांचं आहे ना असंच असतं, थोडंसं का त्यांची तब्येत बिघडली, ताप आला का ते सोडतच नाही. त्याचं म्हणणं आहे सकाळपासून की तू माझ्याच जवळ बैस, जाऊच नको. मी कामच जेमतेम कशी तरी आवरली आहे. आता स्वयंपाक बाकी आहे तर तो म्हणतोय स्वयंपाक करू नको. आता त्याला काहीतरी नाद लावते खेळायला आणि जाते पटकन स्वयंपाक करायला. हा पमा काय स्वयंपाक करू दे ना मला. तुला भूक नाही लागली का? ढेकर आला, पाणी देऊ? खाली बैस, खाली बसून पाणी प्यायचं बस. चल आता मी जाते. हा पटकन आवरून घेते, मग तुझ्या जवळ बसते. हा काय जाऊ नको? मग स्वयंपाक कोण करेल? परम स्वयंपाक करणार आहे बर का. सगळ्यांनी जेवायला या. पलम स्वयंपाक करतोय. कोण स्वयंपाक करतोय? पलम. चला आता आवरून घेते मी पटकन. आता वाजलेत 6. तू बोलतो बोल. मी पावडर लावतो. कुठे चाललं पावडर लावून? दादाला घ्यायला. आता 6 वाजत आले. आम्ही चाललोय शिवायला घ्यायला. परमला तसं बरं नाहीये, पण आज थोडा फरक पडलेला आहे. आता सकाळपेक्षा चेहरा आता चांगला आहे माझ्या पमाच्या. हो ना पमा? थोडी शल्दी आहे. आज रात्रीला त्याला वाफ देते म्हणजे सर्दी पण थोडी कमी होईल. अजून पुन्हा डॉक्टरकडे जावं लागेल. माझ्या पमाला जुलाब पण झाली. हो ना पमा? हो बाबा गाली. चल मग दादाला घ्यायला जायचं. चल त्यांना सांग बाय बाय. मी चाललो दादाला घ्यायला. आल्यावर बोलतो. चला बाय असं बोल. नाही अरे हा अजून बाय नाही कलायची, लातली बाय कलायची आहे. हो ना? चला येते जाऊन. मी लागले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. पहिले गेले होते शिवायला घ्यायला. त्याला घेऊन आल्यानंतर स्वयंपाकाला लागले. मग स्वयंपाकासाठी मी टाकले होते उसळची भाजी आणि दुसरीकडे चालू होतं माझं तूप बनवणं, जे की आपण घरगुती पद्धतीने तूप बनवतो. आणि जो ब्लॉग आहे तूप मी कशी कढवते किंवा कसं बनवते तर तो ब्लॉग मी ऑलरेडी पहिले अपलोड केलेला आहे. जे कोणी आपले फॅमिली मेंबर्स नवे असतील त्यांनी प्लीज तो जाऊन ब्लॉग बघा. मग एककडे चालू होती भाजी, दुसरीकडे चालू होतं तूप आणि तिसरीकडे माझं चाललं होतं कणिक मळायचं काम. आणि त्यात परमला आज बरं नाही आहे, त्यामुळे परम थोडा किरकिर करायचा, थोडा चांगला राहायचा. तर मग तो आला होता मध्ये, किरकिर चालू होती थोडीशी. मग जे नको करायला तेच मी करते. त्याला गॅसवर ओट्यावर बसवलं. पण शिवाय माझा खूप हुशार आहे. त्याला दिसलं की मम्मी स्वयंपाक करते तर पुन्हा तो आला. त्याने परमशी खेळलं आणि परमला तिकडे घेऊन गेला हॉलमध्ये खेळायला. मग तो तिकडे गेल्यामुळे मी माझ्या पोळ्या पटापट करत होते. आणि शिवाय की जो बिचारा हॉलमध्ये झालेला पसारा आहे तो इकडे आणून आवरत होता. शिवाय जरी मोठा असला तरी खूप समजूतदार आहे, म्हणजे वयाच्या मानाने खूपच समजूतदार आहे माझा शिवाय. मग एक साईड माझं चाललं होतं भाजी, एक साईड चाललं होतं तूप आणि एक साईड चालल्या होत्या पोळ्या. पण मध्ये मध्ये परमचं हे चालूच होतं, कारण किती झालं तरी बिचारायला बरं नव्हतं ना.
आणि शिवाय म्हणत होता त्याला जा मम्मीकडे हे देऊन ये, जा मम्मीला ते कर, पण तो कुठे ऐकत होता. तो तर आगाऊचे माझा परम. आणि अशा याच्याने मी फटाफट स्वयंपाक करायचं काम करत होते. पुन्हा आला, त्याला पुन्हा काही ना काही लागत होतं फ्रीजवरून. त्याचं चाललेलं मम्मी मला फ्रीजवरून हे दे, मम्मी मला ते दे. आणि त्याला बरं नाहीये तर मी त्याला काही जास्त देऊ पण शकत नाही. मग शेवटी त्याने रडणं चालू केलं. पण मग मला स्वयंपाक कंप्लीट करायचा असतो, त्यामुळे मी त्याला तात्पुरता ते देऊन दिलं. पण मग पुन्हा त्याचं सुरू झालं. मग पुन्हा मी कड्यावर घेतलं, त्याला शांत केलं, त्याच्याशी गप्पा मारत होते. पण त्याला जास्त काही बोलू शकत नव्हते मी, कारण त्याला ऑलरेडी बरं नव्हतं. आताही पाक एवढा आवाज आहे, त्याला बरं नाहीये तरी त्याचा आवाज काही कमी होत नाही. आणि आगाऊ पण आता अजिबात कमी होत नाही. 1-2 वेळा औषधं घेतली का तो लगेच टणटणाटण होऊन जातो. का रे पमा, का मस्ती करतो तू अजून पण? आणि अशा याच्याने माझा स्वयंपाक चालू होता. आणि मुलांना बरं नसलं की आपले बाईचे खूप हाल होऊन जातात, कारण मुलं म्हणतात की माझ्या जवळ बैस, ते किरकिर करतात. स्वयंपाक करायचा असतो ते वेगळं, अजून मला शिवायचा अभ्यास घ्यायचा होता ते वेगळं. म्हणजे माझं एक ना एक हे काम चालूच राहतं. परम शांत बस बबडी, मी बोलते ना. बघितलं परम अजून सुद्धा मला नीट बोलू देत नाही. अरे तुम्ही 2 मिनिटं शांत बसा. आणि हे ना पोरं तुमच्या घरी पण असंच असतं का? म्हणजे लहान तर लहान, मोठा अजून वेगळा. आणि त्यातलं त्यात तर माझं हे लहानच जास्त आगाऊ दिसतं मला. बिचारा शिवाय तरी माझा थोडा समजूतदार आहे. ठीक आहे, जाऊ द्या, मेन टॉपिकवर येते. मग स्वयंपाक करत असताना माझं इकडे तिकडे पण खूप लक्ष असतं, कारण हॉलमध्ये हे दोघं पोरं असतात, त्यांचे मारामाऱ्या चालू असतात. आणि एक साईड माझा स्वयंपाकही असतो. आणि आज तरी मी शिवायला अभ्यासाला बसवलेलं नव्हतं, कारण परमला बरं नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की मी पहिले स्वयंपाक कंप्लीट करून घेते आणि मग तुला अभ्यासाला बसवते. नाही तर मग माझं स्वयंपाकही चालू असतो, त्याचा अभ्यासही घेणं चालू असतं. आणि परमचं मध्ये मध्ये आहेच येणं, जसं की आता मध्ये मध्ये बोलणं चालूच आहे परमचं. परम हा इतका आगाऊ मुलगा आहे ना माझा. मग मी फटाफट पोळ्या फिनिश केल्या आणि भांडे घासायला इकडे साईडला ठेवले. तोपर्यंत बापरे, बघा या दोघांची भांडणं. आता तेच भांडणं चालू आहे आणि व्हिडिओमध्ये पण तेच भांडणं चालू आहे. आणि हा याला बरं नाहीये, त्याला भांडलाय, त्याच्याशी त्याला मारलं आणि अजून स्वतःच रडायला लागला. आणि मला सांगतो की दादाने मारलंय, दादाने मारलंय. पर नको बाबडी, व्हिडिओमध्ये पण तेच त्याला बोलते की तू दादाला मारलं. आणि आता तुम्ही इथं पण त्यांचं तेच चालू आहे, माझ्या जवळ बसून भांडणं. अरे तुम्ही दोघांनी शांत बसा ना थोडस. अरे शिवाय त्याचा हात आहे तो. काय करू या मुलांचं ना, मला इतका वैताग आलाय. नाही इथे पण त्याचा भोंगा चालू आहे आणि इथेही त्याचं मारामारी चालू आहे दादाला. आणि शिवाय पण आहे ना, कधी कधी खूपच गुड बॉय सारखा वागतो आणि कधी कधी ना त्या पोराचे खूप हाल करतो. खरंच ना, मी ना दोघं पोरं सांभाळून सांभाळून खरंच खूप वैतागून चाललेली आहे. शिवाय त्याचा कुठेतरी हात पायाला लागून जाईल. शिवाय नको, तू उठ ना तिथून शिवाय. आणि नंतर माझं तूप कडवून झालेलं होतं. मग मी तूप हे गाळणीने गाळून घेत होते. तोवर तिकडे भाजी शिजत होती. मी म्हटलं चला तोवर पटकन तूप गाळून घ्यावं, म्हणजे जेणेकरून तुपाचेही भांडे पटकन घासल्या जातील. आणि तसं बघायला गेलं तर माझे तुपाचे भांडे काही भरत नाही, किंवा एका साय काढलेलं पातेलं असतं, ग्राइंडर असतं आणि एक कढई, बस. तुम्ही प्लीज मी घरगुती पद्धतीने तूप कसं बनवते ना, हा ब्लॉग एकदा नक्की जाऊन बघा. तुम्हाला पण आयडिया येईल की एवढे कमी भांडे भरून आपण तूप कसं बनवू शकतो. आणि मग माझं तूप सगळं गाळून झालं आणि ती पण कढई मी तिकडे घासायला ठेवली. आणि नंतर बघितलं भाजीकडे, म्हटलं भाजी शिजली का नाही ते बघावं. आणि आम्हाला थोडंसं भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट हे स्वयंपाक करत होते मी. बिचारा माझा शिवाय या परमला सांभाळत होता, हे करत होता, कारण त्याला सकाळी बरं नव्हतं म्हणून. तर हा नालायक त्याला मारत होता. का रे परम, दादाला का बरं मारत होता? पाहिला, हा पण किती आगाऊ आहे, हा पण किती नालायक आहे, खोडकर आहे. पाहिलं ना तुम्ही आता कसं याने त्याचं नाव घेतलं. थांब, त्याला मारते मी, त्याला मारते. हा, त्याला मारते मी, याला मारते. थांब, असे पोरं आहेत माझे. याचं कौतुक केलं तर हा डोक्यावर बसतो, त्याचं कौतुक केलं तर तो हे. परम इकडे बघ, दादाला का बरं मारलं तू? आता इकडे हो शिवाय, त्याचं नाव घेऊ नको. का बरं मारलं तू? तुला ताप आला होता ना सकाळी? तुला ताप आला होता ना?
हा, तुला ताप आला होता ना सकाळी? मग आता बरं वाटतंय ना? आता बरं वाटतं ना तुला? सकाळी त्याला दवाखान्यात नेलेलं, त्यामुळे आता सकाळच्या औषधांनी दुपारच्या औषधांनी 2 टाइम गेल्यामुळे त्याला जरा बरं वाटतंय. पण माझा शिवाय खूप हुशार आहे. जेव्हा त्याला बरं नसतं ना खूप त्याला सांभाळतो, हँडल करतो ना. आता असे वेडे चाळे करतो. व्हिडिओ सुरू झाला का? का बरं ओरडतोय? बसत नाही. असं गुडबॉय सारखं वागायचं ना. परम शिवाय. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. या दोघांचं ओरडणं असंच राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय करा पम्मा? चला बाय बाय. परम गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.